नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी मित्र शिवाजी गायकवाड आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। त्यामध्ये पीक आहे तुरीची शेवटची फवारणी। तुरीची शेवटची फवारणी कधी करावी, का करावी, कुठलं औषध वापरावं आणि तुरीचे दाणे टपोरी होण्यासाठी काय करावं याबद्दल तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका। तुरीला जर बाजारभाव जास्त हवा असेल तर तुम्हाला तुरीचे दाणे मोठे असले पाहिजे आणि त्या दाण्यावर चांगली चकाकी असली पाहिजे। त्यानंतर तुम्हाला उत्पादन पण जास्त भेटेल आणि तुरीला बाजारभाव पण जास्त भेटेल। ह्यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे? यासाठी तुम्हाला तुरीची शेवटची फवारणी करणं गरजेचं आहे। शेवटची फवारणी करा, त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे ते पण सांगतो। ज्यावेळेस तूर शेंगाच्या अवस्थेत येते त्यावेळेस तुरीला फवारणी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। म्हणजे दुसरं म्हणजे काय, पहिला मुद्दा तुरीचे दाणे मोठे करणे आणि दुसरा मुद्दा आहे तुरीचे कीड नियंत्रण करणे। हे दोन्ही दुहेरी तंत्र तुम्ही जर वापरलं तर तुम्हाला उत्पादन नंबर 1 भेटणार, हे खात्री आहे। त्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक कुठलं निवडावं? मार्केटमध्ये कोराजन आहे, एक्सपोनस आहे। कीटकनाशक शेवटच्या अवस्थेमध्ये फवारण्यासारखे एक चांगलं कीटकनाशक तुम्ही फवारणं गरजेचं आहे। आणि ह्या कीटकनाशकासोबतच शेतकरी जैविक पोटॅश वापरतात। त्यामध्ये चांगलं पोटॅश जर म्हटलं तर FMCचं लिजेंड नावाचं एक पोटॅश आहे, ते पण तुम्ही वापरलं तर तुम्हाला 100% तुरीचे दाणे चांगले टपोरी होतात। आणि लिजेंडचं प्रमाण आहे एका फवाऱ्याला 5 ग्रॅम। समजा जर मार्केटमध्ये तुम्हाला FMCचं लिजेंड नावाचं जर जैविक पोटॅश नाही भेटलं तर तुम्ही 0050 किंवा पोटॅशियम सोनेट या विद्राव्य खताचा वापर करून तुम्ही फवारणी करू शकता। हे कीटकनाशक या 5-6 कीटकनाशकपैकी एक कीटकनाशक आणि लिजेंड नावाचं एक जैविक पोटॅश जर तुम्ही वापरलं तर उत्पादन 100% आणि हमखास चांगलं भेटतं, ही खात्री आहे। जर नाही भेटलं लिजेंड तर 0050 किंवा पोटॅशियम सोनेटचा तुम्ही वापर। आणि शेतकऱ्यांनी ह्या फवारणीकडे खरंच दुर्लक्ष करू नका, कारण ही खूप महत्त्वपूर्ण फवारणी आहे। कारण कसं आहे, फवारणीची योग्य वेळ कुठली आहे ही ओळखून तुम्ही फवारणी करा। कारण कसं आहे, आता फवारणीचा शेवट आलेला आहे, त्यामुळे तुम्ही फवारणीकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळेवर फवारणी करा। आणि मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे जर औषध घेतले आणि त्याप्रमाणे जर तुम्ही डोस वापरला तर तुम्हाला 100% तुरीचे दाणे टपोरी होण्यासाठी आणि कीड नियंत्रण करण्यासाठी कोणी अडवू शकणार नाही। अशा प्रकारे जर तुम्ही फवारणी केली तर 100% तुम्हाला रिझल्ट येतो। आणि आपल्या चॅनलला जर कोण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपण दिलेली माहिती कशी वाटते याबद्दल पण तुम्ही कमेंट करा। धन्यवाद।